जर भूक लागली तर पटकन बनवा। हा 5 मिनिटात होणारा दही मुरमुरा अप्रतिम होतो। तुमच्या 4च्या भुकेसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि हेल्दी सुद्धा, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हेल्दी स्नॅक्स बनवतोय ते म्हणजे दही मुरमुरा। तुमचा वेळही जाणार नाही आणि तुमच्या घरातल्या मुलांना आणि मोठ्यांना हेल्दी खायला सुद्धा मिळेल। तर चला सुरू करूया। आज आपण झटपट होणारा मुरमुरा करतोय। तर मुरमुऱ्यासाठी मी इथं नाही का मुरमुरे घेतलेत। हे भडंग आहे, तुम्हाला हवे त्या प्रकारचा मुरमुरा चिवडा तुम्ही घेऊ शकता। तर इथं घेतलाय तो। आता त्याच्यात नाही का मी नाही का कच्च्या भाज्या टाकते, जसं की टोमॅटो या पद्धतीने 1-2 चमचे, किंवा तुम्हाला कितपत पौष्टिक खायचे त्या दृष्टीने तुम्ही टोमॅटोचं वगैरे प्रमाण वाढवू सुद्धा शकता। तर मी इथं ॲड करते। इथं मी भरपूर प्रमाणात टाकते कच्च्या भाज्या। तर टोमॅटो टाकलाय सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर मी इथं नाही का एक छोटा कांदा, एकदम छोटावाला जो कांदा असतो ना तो ॲड केलाय। तर मी याच्यात नाही का काकडी ॲड करते। तर या पद्धतीने, आणि काकडीचं प्रमाण हे मी सगळ्यात जास्त घेतले। मोठी काकडी होती त्याच्यातली अर्धी काकडी घेतली आहे या पद्धतीने। तर आता हे आधी हे हलवून घ्यायचं योग्य पद्धतीने, जेणेकरून मुरमुरे जरा ओले होतील या पद्धतीने। आधी भाज्या टाकल्यावर आपण जे टोमॅटो काकडी टाकल्यावर ते हलवून घेतोय। मुरमुरे मऊ होतील याच्यासाठी, म्हणजे बाकीचे मसाले याला लागतील। तर आता हे हलवून झाले। मध्ये सगळ्यात पहिलं मी ह्याच्यात टाकते मिरपूड। अगदी तुम्ही खाऊ शकता तितपत, खूप तिखट पण नाही करायचं। साखर, मीठ। आता सगळ्या गोष्टी ह्या आपल्या आपल्या अंदाजाने टाकायच्यात, कोणतंही प्रमाण नाही याला, तुमच्या अंदाजाने तुम्ही ॲड करू शकता। आता हे मी परत वर खाली करून घेते, जेणेकरून जेव्हा तुम्ही काकडी टोमॅटो टाकलं होतं ना तेव्हा थोडेसे मुरमुरे ओले झाले होते आणि त्याच्यामुळे मिरपूड पण लगेच लागून जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं, आता मी आपलं महत्त्वाचं गोष्ट टाकते, दही मुरमुरे करतोय तर दही ॲड करते। पण दही ॲड करताना हे लक्षात ठेवा, ज्या टायमाला तुम्ही खायला घेणारे मुरमुरे त्याच टायमाला दही ॲड करायचं। मी अगदी 2 चमचे करते, तुम्हाला हवं असेल तर जास्त पण करू शकता, पण एवढ्या मोठ्या बाउलसाठी 2 चमचे दही इनफ होतं। व्यवस्थित ते लागतं, व्यवस्थित टेस्टला लागतं, त्याच्यामुळं 2 पेक्षा जास्त चमच्यांची काही गरज नाही दही टाकायची। आणि ते हलवून घ्यायचं व्यवस्थित, लगेच हलवून घ्यायचं, नाहीतर एका जागचेच मुरमुरे खूप ओले होतात आणि दुसरीकडे दही लागतच नाही। हलवून झालंय आणि आपले हे दही मुरमुरे तयार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, वरला टाकायची कोथिंबीर, आणि तुम्हाला थोडासा फ्लेवर हवा असेल तर, कंपल्सरी नाही, थोडंसं हवं असेल तर थोडीशी शेव टाकते मी ही, आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही जर शेव नाही टाकली तरी चालेल। तर चला हे परत एकदा मी हलवून घेते आणि आपले दही मुरमुरे रेडी आहेत। पटकन हा आपला 4चा नाश्ता, 4चा लहान मुलांसाठी स्नॅक्स, मुलांना सुट्ट्या लागल्यात तर बेस्ट ऑप्शन आहे आणि हेल्दी सुद्धा। हा 5 मिनिटात होणारा दही मुरमुरा अप्रतिम होतो। तुमच्या 4च्या भुकेसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि हेल्दी सुद्धा, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।